श्री संत गजानन महाराजांचा 147वा प्रकट दिन 20 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्रींच्या प्रकट दिनानिमित्त संतनगरी शेगावात भक्तांची मांडियाळी बघायला मिळाली. जिल्ह्यासह राज्यातून आलेल्या भजनी दिंड्यांसह हजारो भाविकांच्या उपस्थितीने संतनगरी फुलून गेली आहे. श्रींच्या प्रकट दिन उत्सवानिमित्त संस्थेच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र स्वाहाकार यागाने प्रकट दिन उत्सवास प्रारंभ झाला होता. गेल्या 7 दिवसापासून गजानन महाराजांच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले, तर सकाळी 10 वाजता यागाची पूर्णाहुती दिल्यानंतर मंदिरात हरिभक्त परायण भरतबुवा पाटील म्हैसवाडी यांचे कीर्तन पार पडले. दुपारी मंदिरातून श्रींची भव्य पालखी नगर परिक्रमेस निघाली. यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते. यामुळे शेगाव नगरी फुलून गेली आहे. प्रकट दिनानिमित्त शेगाव येथे 840च्या वर भजनी दिंड्या दाखल झाल्या असून या भजनी दिंड्यांना संस्थेच्या वतीने भजनी साहित्य व धार्मिक ग्रंथ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आम्ही पुण्यावरून इथं आलेलो आहे आणि प्रत्येक वर्षी प्रकट दिना दिवशी आम्ही पुण्यावरून येतो. इथं आल्यानंतर जे मनाला समाधान मिळतं ते कुठेही मिळत नाही, कारण इथली स्वच्छता, दर्शन, हे समाधान जे आहे ते फार सुंदर आहे. रोल चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिशी येथून येत आहोत आणि 1990 पासून आम्ही नेहमी गजानन महाराजांच्या चरणी येतो आणि शेगावमध्ये आल्यानंतर इथं समाधान वाटते आणि गजानन महाराजाचा आशीर्वाद घेऊन परत गेल्यानंतर सतत स्फूर्ती येते. येथील जे वातावरण आहे हे देशातील एवढं स्वच्छ वातावरण हे कुठंच नाही आहे. काय भावना आहे तुमच्या? काय भावना आहे महाराजांचा प्रकट दिन आहे? महाराजांचा प्रकट दिन आहे. आज सर्व जनतेला, महाराष्ट्रातील जनतेला आणि विदर्भातील जनतेला सुख आणि समाधान देवो, आरोग्य चांगलं देवो, ह्या भावना आहे. मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.